संत परंपरेचा गाभा जपत आधुनिक सादरीकरणाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न सफल ठरला आहे। धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात सायंकाळी सादर झालेल्या अभंग रिपोज या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे उपस्थित रसिकांनी अक्षरशः ब्रह्मांडानंदी टाळी लागली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये चैत्र उत्सवानिमित्त सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे। या महायज्ञाच्या 5व्या दिवशी अभंग रिपोज कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले। या प्रसंगी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, महापौर शर्मिला पिंपोळकर, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, शिवसेना सचिव संजय मोरे, नगरसेवक प्रकाश शिंदे, जयप्रकाश कोटवानी, विलास जोशी, प्रमोद बनसोडे, किरण नागती तसेच शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत वाङ्मयांचा आधुनिक आविष्कार ठरलेल्या अभंग रिपोज या सांगीतिक कार्यक्रमातून संतांची शिकवण आजच्या युवा जनरेशनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। संत निवृत्ती, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ इत्यादी संतांच्या अभंगातील विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणासह गजरही करण्यात आला। दरम्यान धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित या चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून संतांची महती आणि त्यांचे विचार रिपोज करून समाजात एक प्रकारे जनजागृती करण्याचा आयोजकांचा संकल्प या निमित्ताने यशस्वीरित्या पूर्ण होत असल्याचे दिसून आले। आज मला तर एवढा आनंद झाला। काल त्यांचं नाव मी ऐकली की ताई येणार आहेत ताई, तर मी विचार केला अरे वा मस्त, त्या मी आज लवकर पोहोचेन आरतीला आणि का परवा अलका कुबल ताई आल्या, त्याच्या आधी त्या काय वर्षा उसगावकर ताई आल्या। सगळ्यांना खूप आवडलं देवीचा उत्साह आणि ही आपली अंबा देवी आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न होते आणि ते जागृत देवस्थान आहे, हे एक आपलं दिघे साहेबांनी स्थापन केलेलं, ते साहेब पुढे चालवत आहेत आणि आनंदाने ह्याचा लाभ सगळेजण घेतात। अन्नदान कार्यक्रम, रोजचे वेगवेगळे कार्यक्रम सगळे असतात आणि सगळ्यांना खुशी आहे। ताईंनी जसं सांगितलं की मला जर दरवर्षी यायला भेटलं टाइम काढून तर मी दरवर्षी येईल। ताईंना मी सांगेन खरंच ही इच्छा माझी पण पूर्ण करा की तुम्ही दरवर्षी येत जा आमच्याकडे आणि देवीचं दर्शन घ्या। ही खरोखर देवी ला पावणारी आहे, नवसाला पावणारी देवी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो। आपण आज भेट दिली, देवीचं दर्शन घेतलं, काय सांगता? सगळ्यात महत्वाचं इथे मी लता वहिनींसाठी आली आहे आणि ते अशासाठी की बायकांसाठी जर कुठलाही कार्यक्रम होत असेल तर तिथे मी आवर्जून जाते। मी शक्यतोवर अशा प्रोग्राम्सला जाणं टाळते, बऱ्याचदा वेळ नसतो म्हणून, पण एरवीही मी टाळते, पण हे बायकांसाठी जास्त मला गरजेचं वाटलं। सगळ्यात आधी अंबे माते की जय। जर स्त्री शक्ती जर जागृत झाली तर खूप काही घडू शकतं असा माझा ठाम विश्वास आहे। तुम्ही माझी नाटकं बघाल, तुम्ही माझे सिनेमे बघाल, तर त्यात सुद्धा मी महिलांसाठी काही ना काही सांगू इच्छिते। प्रत्येक वेळेला महिलांनी सक्षम व्हावं असं सांगायला मला, म्हणजे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो ह्याच्यात मला आनंद असतो। आणि त्याचप्रमाणे आज वहिनीने इथे जो हा नवरात्रोत्सव आयोजित केला आहे आणि म्हणजे इतकं छान वाटतंय मला, इतकं प्रसन्न वाटतंय मला। मला आता त्यांच्याकडून कळलं की दर दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात। आत्ता अभंग रिपोज हा कार्यक्रम चालू आहे आणि मला त्या तरुण मुलांची एनर्जी खूप आवडली। मला असं वाटतंय की आपले जुने अभंग जर या पद्धतीने आपल्या मुलांपर्यंत पोहोच